नमस्कार, माझं नाव प्रमोद रानडे आणि आता मी जे तुम्हाला दाखवतो आहे चित्र ते सेम आहे. आत्ता जे मी अपलोड केला शॉर्ट त्याचा BSE मिड कॅप 2003 ते 2025 22 वर्ष जर तुम्ही इन्व्हेस्ट केले लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट राईट, तर तुम्हाला 28% कंपाऊंडिंग रिटर्न मिळालं. दरवर्षी 28% वाढलेलं आहे. FDला किती मिळतं? 6% आणि 28% रिटर्न मिळाले. तर जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट काढून नाही घेतली तर ठेवलीच तशीच, ₹1000 टाकले, ₹10,000 टाकले, 2 लाख टाकले, वॉट एव्हर इट इज तुमची कपॅसिटी असेल त्याप्रमाणे वर्सेस. सो दिस इज इन्व्हेस्टमेंट गेम. ज्यांना ट्रेडिंग करायचं आहे त्यांनी समजा ₹1000 त्यांनी इंडेक्स उचलला, 2003ला उचलला होता राईट, आणि तो गेला 5700ला गेला 2006ला. ओके, त्याचे 1000चे 2000 झाले, 3000 झाले, 4000. चौपट झाल्यानंतर त्यांनी सेल करायला पाहिजे इफ इज अ ट्रेडर आणि देन सिट आउट. ओके, तर टिपिकली त्यांनी 3 वर्ष तरी थांबायला पाहिजे होतं किंवा 2 वर्ष तरी थांबायला पाहिजे होतं. सो दॅट ही मेड मनी maybe 4 times, okay, 3 times. So trader also can make money, but then you have to sit out at the market, and then when index goes down to below 5700 MI typically तेव्हा जेव्हा मार्केट पडलेलं 2006ला, तेव्हा इट माइट हॅव गॉन डाऊन टू 4000 राईट. तर मी आता आकडा लिहिलेला नाही इथे, बट शुड बी टिपिकली 4000. सो 4000ला तुम्ही जर पिकअप केला किंवा 2000ला जरी पिकअप केला तरी 2008ला जानेवारीला तो 9200 गेला राईट. सो अगेन ही हॅज मेड डबल. So trader also can make money provided he is not greedy and he is satisfied with 50-60% profit, and then sit out for maybe next 6 months or 1 year, and then when again market crashes, सारखं मार्केट क्रॅश होतच असतं. तर या ग्राफमध्ये मार्केट 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि आत्ताचा 10वा क्रॅश आहे आता 22 वर्षामध्ये. म्हणजे दर 2 वर्षाला मार्केट क्रॅश होतं राईट. सो ट्रेडर ऑल्सो कॅन अर्न द मनी प्रोव्हायडेड ही इज नॉट ग्रीडी and doesn't wait long. And if you wait long, then wait for 25 years, right? And then you will make anyway 28% CAGR. ज्यांना दर 2 वर्षाला पैसा पाहिजे खर्च करायला किंवा when it doesn't want to have patience, then you can trade also and make money. So trader is not day trading, I am telling. Trading every 2 years or every 1 year or every 1.5 वर्ष. And this period is dependent on तुम्हाला किती टक्के प्रॉफिट मिळालं आहे. तुम्हाला जर 100-200% प्रॉफिट मिळाला तर तुम्ही बाहेर बसायला शिकलं पाहिजे ना. नंतर 1 वर्ष मार्केटमध्ये यायचं नाही किंवा 6 महिने मार्केट बघायचंच नाही. हे जर तुम्हाला सद्गुण जर तुम्ही बाळगला अंगात तर तुम्ही ट्रेडिंगला पैसे कमवू शकता इंडेक्समध्ये. दिस इज ट्रू फॉर BSE सेन्सेक्स, ट्रू फॉर स्मॉल कॅप, ट्रू फॉर मिड कॅप अँड ट्रू फॉर एव्हरी ETF राईट. सो यू कॅन ट्रेड ॲज वेल ॲज इन्व्हेस्ट. तुम्ही डिसाईड करा तुम्हाला काय करायचं आहे. मेंटरला विचारा, तुमच्या ॲडवायझरला विचारा आणि स्टार्ट युअर ब्युटिफुल जर्नी. एन्जॉय द जॉय ऑफ अर्निंग मनी अँड मेकिंग मनी फ्रॉम वेल्थ. थँक्यू सो मच. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. थँक्यू.